तर हैदराबाद गॅझेटच्या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं असे जरांगे म्हणालेत आणि सरकार आणि अधिकारी दिरंगाई करतायत। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। समितीने जे नोंदी शोधलेले त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या घरी दिल्या जात नाही। हे जाणून बुजून चाललंय। नसता हैदराबादचा GR निघाल्याच्या नंतर जो फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो GR काढलाय तो GR तातडीनं लागू करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते, पण दिले नाहीत। याचा अर्थ 100% जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करतंय। मराठा समाजाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कुणी गैरसमज पसरला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे। वडेट्टीवार हे शेतकऱ्यांचा सोयाबीन घेऊन सभागृहामध्ये आज आले होते। नांदेड आणि यवतमाळमधील शेतकऱ्यांचा सोयाबीन रिजेक्ट केला असं वडेट्टीवार म्हणाले। बीडमधील अखिल काझीवरती विजय वडेट्टीवारांनी आरोप केले। सेंटर मंजूर करण्यासाठी अखिल काझी 4 लाख रुपये घेतो, तर अखिल काझी OSD अभिजित पाटील आणि गरजेचं नाव घेतो असं देखील सभागृहात आज वडेट्टीवारांनी सांगितलं। मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतोय। रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही, शेतकरी वाचेल की नाही। अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय। हा सोयाबीन रिजेक्ट केलाय, या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव। तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर। काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो। मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो। त्या माणसाचं नाव आहे अखिल, बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल। मोबाईल नंबर सांगतो 9970219645। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे, तुमचे OSD अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो। पाहिजे तुम्हाला मी नावात सकट सांगितलं, याचा मोबाईल तपासून घ्या। सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात, त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा, मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन। तर वडेट्टीवार यांनी माझ्यावरती खोटे आरोप केले असं अखिल काझींनी म्हटलंय। वडेट्टीवारांविरोधात मी कोर्टात जाईन, वडेट्टीवार हे सुपारी घेऊन बोलतायत असं वाटतंय असं अखिल काझी म्हणाले।